नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप पीक विमा 2025च्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना खात्यांमध्ये वितरण व्हायला सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये या पहिल्या टप्प्याची रक्कम वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. साधारणपणे म्हणजेच की 1219 कोटी रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आता वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्व जिल्ह्यांमध्ये 1 कोटी, 2 कोटी किंवा 3 कोटी, 10 कोटी अशा अतिशय अल्प अशा रक्कम मंजूर करण्यात आलेल्या आहे. नांदेड यासमोर अहिल्यानगर, हिंगोली, परभणी मोठ्या रक्कम आहे. अतिरिक्त कुठल्याही जिल्ह्यामध्ये मोठी रक्कम मंजूर करण्यात आलेली नाही. आणि मंजूर असलेली म्हणजेच की 1219 कोटीपैकी 29 तालुक्यांमध्ये जवळपास 930 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. एकंदरीत मंजूर करण्यात आलेला पीक विमा 80% पीक विमा हा फक्त 30 तालुक्यांनाच मिळणार आहे. 30 तालुक्यांमध्ये कशाप्रकारे मंजूर करण्यात आलेला आहे व हेक्टरी जी रक्कम किती आहे ते आपण आता समजून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच की आता 813 कोटी रुपयाची रक्कम ही नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे. याचबरोबर जवळपास 809 कोटी रुपये ही सोयाबीन या पिकाच्या मंजूर करण्यात आलेली आहे. ज्यांच्यामध्ये अर्धापूर तालुक्यातील म्हणजेच की 33.38 कोटी रुपये हे म्हणजेच की 252 रुपये प्रति हेक्टर या दराने ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. भोकरसाठी 27,65,00,000 रुपये म्हणजेच की 12,178 रुपये प्रति हेक्टर, बिलोरीसाठी आणि 75.8 कोटी यांच्यामध्येच की 24,383 रुपये हेक्टर. सर्वात जास्त पीक विमा जो मंजूर झालेला आहे तो म्हणजेच की बँगलोरचा आहे आणि 30,628 रुपये प्रति हेक्टर आणि 118,52,00,000 रुपयाची रक्कम ही बँगलोर तालुक्याला मंजूर करण्यात या ठिकाणी आलेली आहे. म्हणजेच की धर्माबाद तालुक्यातील 24.61 कोटी 153 म्हणजेच की 15,310 रुपये प्रति हेक्टर यांच्यामध्ये हदगाव तालुक्यातील 114 कोटी रुपये 3,21,680 रुपये हेक्टर. म्हणजेच की नेमायत तालुक्यामधील तालुक्यांसाठी 40,49,00,000 रुपये 24,752 रुपये प्रति हेक्टर. तर कंधार तालुक्याला 52 कोटी आणि 52,00,000 रुपये तर 11,869 रुपये प्रति हेक्टर. किनवट तालुक्यासाठी 18 कोटी 14,00,000 रुपये आणि 9,319 रुपये प्रति हेक्टर आहे. आणि लोहासाठी येतात 75 कोटी 95,00,000 म्हणजेच की 16,169 प्रति हेक्टर. माहूर मालकांसाठी अद्यापही कॅल्क्युलेशन झालेलं किंवा रक्कम अद्यापही स्पष्ट झालेली नाही. मुखेड तालुक्यांसाठी 100 कोटी 51,00,000 रुपये म्हणजेच की 18,709 रुपये प्रति हेक्टर. तर मुनखेडसाठी 23.27 कोटी म्हणजेच की 18,933 रुपये प्रति हेक्टर. नायगाव तालुक्यासाठी 50.47 कोटी म्हणजेच की 14,863 रुपये प्रति हेक्टर. तर नांदेड तालुक्यासाठी 24.45 कोटी म्हणजेच की 1,550 रुपये प्रति हेक्टर. उमरी तालुक्यांसाठी 30.4 कोटीहून म्हणजेच की 23,571 रुपये प्रति हेक्टर असा एकूण सोयाबीनचा 809 कोटी रुपयाचा हा जो पीक विमा नांदेड जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. हा 809.83 कोटी नांदेड. आणि आपण जर पाहिलं तर मूग या पिकाचा 5 तालुक्यांमध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे. अतिशय अल्प आहे. म्हणजेच की अर्धापूर तालुक्यातील 97,000 रुपये 3,751 रुपये प्रति हेक्टर. कंधार तालुक्यांमध्ये ही रक्कम मोठी आहे आणि 1,14,00,000 रुपये म्हणजेच की 69,000 आणि ही हेक्टर मुखेड तालुक्यातील आहे. आणि या तालुक्यांमध्ये नांदेड तालुक्यासाठी म्हणजेच की 1,03,000 रुपये 3,025 प्रति हेक्टर अशा प्रकारचा हा मंजूर या ठिकाणी झालेला आहे. आणि हे बँगलोरसाठी 28.88 रुपये म्हणजेच की 4,045 रुपये प्रति हेक्टर असे मंजूर या ठिकाणी झालेले आहे. धन्यवाद.